मूर्ती बनवतो. तो मूर्तीकार आहे ना एकदा देवाजवळ गेला आणि देवाला काय म्हणाला, देवा तू पण एक कलाकार आहेस रे आणि मी पण एक कलाकार आहे. देवा तू असंख्य मूर्ती बनवून या पृथ्वीवरती पाठवलास आणि मी पण असंख्य मूर्ती बनवून या पृथ्वीवरती विकलो. पण किती खेदाची बाब आहे, किती लाजीरवाणी गोष्ट आहे देवा, तू बनवलेल्या मूर्त्या आपापसात भांडतात, आपापसात लढतात आणि मी बनवलेल्या मूर्तीजवळ येऊन नतमस्तक होतात. त्यावेळेला फार वाईट वाटतं रे देवा, त्यावेळेला फार वाईट वाटतं रे देवा. मग बघा आज बघायला गेलं तर आपण एकमेकांच्यात भांडत आहे, एकमेकांच्यात आपल्यात वाद आहे, नवे नवे आपल्या घरामध्ये वाद आहे, घरामध्ये वाद सुटला, आपल्या गल्लीमध्ये वाद आहे, नवे गल्लीत नव्हे आपल्या गावामध्ये वाद आहे ना. आणि ह्या वादामध्ये आपण अडकलेलो आहोत. पण ज्यावेळेला आपल्याला परमार्थ भेटतो, सद्गुरु कृपेने परमार्थ भेटला, तुम्ही आणि परब्रह्माच्या जवळ आलो. आज किती असंख्य परमार्थ आहेत है ना, पण ते असंख्य परमार्थ बघायला गेलं तर मुळापासून शिकवण एक आहे, मुळापासून शिकवण एक आहे. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान त्याची शिकवण आहे ना, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाची शिकवण आहे. सगळ्यांच्यात परब्रह्म एक आहे, निर्गुण निराकार आहे, जगत नित्य आहे, परब्रह्म एक शाश्वत आहे, त्रिगुण आकार निर्गुण सार, सारासार विचार हरिपाठ. मग त्रिगुण आकार दाखवले, परब्रह्मच एक सार आहे. ही सगळ्यांच्यात शिकवण एकच आहे, मुळाखंडी शिकवण एकच आहे. पण आपण इथे वादावादी करतोय, आपण इथे वादावादी करतोय है ना. तो स्वाध्यायाचा आहे, तो निरंकारी बाबाचा आहे, तो बैठकीचा आहे, तो इस्कॉन टेम्पलचा आहे, तो हरे राम हरे कृष्णाचा आहे, तो वारकरी संप्रदायाचा आहे, तो अमक्याचा आहे. अरे सगळे परमार्थ बघायला गेलं तरी एकच आहे, मुळाकडेच चाललेत. आकाशातम पतितम तो एका गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम एका केशवम प्रत्येकचिती. आकाशातून पतितम तो एका गच्छति सागरम म्हणजे आकाशातून पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब नदी नाल्यातून सागराला मिळतो. तसं कुठंही नमस्कार केला तर एका केशवालाच जाऊन भेटतो, एका परब्रह्मालाच जाऊन भेटतो. मग आपण का वादावादी करायचं, तो ह्या पंथाचा आहे, तो त्या मार्गाचा आहे, तो ह्या पडाचा आहे, तो त्या पडाचा आहे. आणि प्रभू एक आहे, पांडुरंग एक आहे, पांडुरंगाची भक्ती एक आहे, ज्ञानोबा तुकोबाने असे कधी सांगितलं नाही. आपण आपल्या घरात बांधल्यासारखं आहे, आपण आपल्या घरात वादावादी करत असल्यासारखं आहे. आपण एक राहिलं पाहिजे.